अनेक राज्यांनी वकिलांच्या संरक्षणाचे कायदे केलेले आहेत, वकिलांवर हल्ले होत आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्र नेमका स्वतंत्र कायदा करणार आहे की केंद्राच्या कायद्याची वाट पाहणार आहे? केंद्राकडे आपण हा कायदा लवकरात लवकर व्हावा यासाठी काही पाठपुरावा करणार आहे का? सभापती महोदय, या सूचनेच्या माध्यमातून मी सभागृहाचं आणि सरकारचं लक्ष वेधू इच्छितो। वकिलांच्या संरक्षण कायद्याची म्हणजे ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट याबाबत वारंवार या सभागृहामध्ये मी विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहाचं आणि सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, त्याचा विधी व न्याय मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मला उत्तर देखील याबाबत लेखी दिलं होतं की याबाबत केंद्र शासन एक कायदा करत आहे आणि केंद्र शासन कायदा करत असल्यामुळे राज्यांनी स्वतंत्र कायदा करण्याची आवश्यकता नाही, अशा पद्धतीचं मत हे सरकारचं असल्याबद्दल त्यांनी मला लेखी कळवलं होतं। मात्र मंत्री महोदय, माझं असं म्हणणं आहे की अनेक राज्यांनी अशा ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट केलेले आहेत, वकिलांच्या संरक्षणाचे कायदे केलेले आहेत, वकिलांवर हल्ले होत आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्र नेमका स्वतंत्र कायदा करणार आहे की केंद्राच्या कायद्याची वाट पाहणार आहे? आणि जर केंद्राच्या कायद्याची वाट पाहणार असेल तर केंद्राकडे आपण हा कायदा लवकरात लवकर व्हावा यासाठी काही पाठपुरावा करणार आहे का, असा माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय आपल्याला आहे। मंत्री महोदय, माननीय सभापती महोदय, आपल्या सन्मान्य सदस्य सतीश तांबे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानुसार ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिलच्या संदर्भात त्यांचा मुद्दा आहे। वास्तविक पाहता आपल्या राज्यांनी डॉक्टरच्यावर हल्ल्याच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचा कायदा केला आहे आणि या संदर्भामध्ये सर्व माहिती घेतल्यानंतर ही बाब लक्षात आली की ऑलरेडी केंद्र सरकारने आम्हाला देखील राज्य सरकारला कळवलं की आम्ही या संदर्भामध्ये निर्णय करत आहोत आणि केंद्र सरकारने जे पत्र दिले त्याची प्रत देखील मी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देतो। अशा पद्धतीचा कायदा जेव्हा केंद्र करत असल्याने आता राज्याला त्या करण्याची आवश्यकता वाटत नाही आणि केंद्राने देखील या संदर्भामध्ये आपल्याला अशा पद्धतीची एकदा तो निर्णय झाला तो ऑल ओव्हर इंडिया तो अप्लिकेबल होईल। प्रोटेक्शन हा प्रत्येकालाच पाहिजे, आवश्यक आहे। आपण डॉक्टर केलं कारण प्रत्येकासाठी वेगळा कायदा करणं प्रत्येक राज्यांनी आणि केंद्राने वेगळं हे देखील योग्य नाही आणि त्यामुळे या संदर्भामध्ये आपण दिलेल्या सूचनेनुसार परत एकदा केंद्र सरकारकडे आपण या संदर्भामध्ये आता ते बाब त्यांच्या विचारात देणं कदाचित अंतिम टप्प्यातही असेल आणि त्यांना त्यांच्याशी या संदर्भामध्ये निश्चितपणे केंद्र शासनाची या संदर्भामध्ये चर्चा करण्यात येईल आणि जीवितास धोका असणाऱ्या व्यक्तींना पोलीस संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये ऑलरेडी आपला एक GR आहे, त्या GRची देखील प्रत मी आपल्याला उपलब्ध करून देतो आणि या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व वकील मंडळीला किंवा इतर सर्व लोकांना देखील कळू इच्छितो की 4 जानेवारी 2018चा जो शासन निर्णय गृह विभागाचा त्या मार्गदर्शक सूचनेनुसार अशा पद्धतीचा जर कोणाला धोका असेल, शेवटी हातला कोणी कोणावरही करू शकतो आणि प्रोटेक्शन प्रत्येकाला आवश्यक आहे, फक्त वकील किंवा डॉक्टर नाही आणि कायद्याचं प्रोटेक्शन प्रत्येकाला पाहिजे, कायद्यानुसार कारवाई प्रत्येकावर व्हायला पाहिजे। परंतु आपण आपल्या राज्याने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कायदे केले की एकदा फक्त कायद्याची जर आपण यादी बघितली तर एवढं मोठं की या राज्यात किती कायदे अस्तित्वात आहे याचा देखील एकूण यादी देखील आपण वाचू शकणार नाही, अशा पद्धतीची अवस्था आहे। आता केंद्र आपण सेंट्रल गव्हर्नमेंट देखील लेबर कायद्यामध्ये देखील आता शेवटी प्रोटेक्शन देत असताना संरक्षण आपल्या राज्याच्या प्रत्येक माणसाला संरक्षण देणं आवश्यक आहे आणि जीवितास धोका असणारे ज्यांच्या जीवितास धोका, कारण की सर्व वकील मंडळीला धोका राहत नाही, काही लोकांनाच या संदर्भामध्ये धोका निर्माण असतो, त्याच्या संदर्भात देखील आपण जे काही GR आहे तो मी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देतो आणि केंद्र सरकारकडे याबाबत निश्चितच पाठपुरावा करण्यात येईल।